हॅलो स्टुडंट्स, आपण प्रिझम हा सेक्शन डिस्कस करतोय। मी ऑलरेडी एक व्हिडिओ प्रिझम वरती अपलोड केलेला आहे, ज्या व्हिडिओमध्ये आपण रिफ्रॅक्शन थ्रू प्रिझम अँड प्रिझम फॉर्म्युला याच्याशी रिलेटेड ज्या कन्सेप्ट होत्या डिफरंट त्या डिस्कस केलेल्या आहेत। नाउ इन टुडेज व्हिडिओ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट डिस्पर्शन ऑफ लाइट and the concepts related to the dispersion of light like dispersive power, angular dispersion, combination of two prisms to produce a dispersion without deviation, deviation without dispersion, like this. All these concepts we will see in this video. Okay, so let's start with the first concept, dispersion of light. ही concept तुम्ही already study केलेली आहे। स्कूल मध्ये असताना ही कन्सेप्ट होती, बऱ्यापैकी माहित आहे याच्याशी रिलेटेड। आपण याच कन्सेप्टला थोडं डिटेल मध्ये डिस्कस करणार आहोत। व्हॉट इज डिस्पर्शन ऑफ लाइट? डिस्पर्शन ऑफ लाइट मीन्स ए स्प्लिटिंग ऑफ लाइट इनटू इट्स कंपोनेंट कलर्स व्हेन इट पासेस थ्रू ए प्रिझम। आता लाइट स्प्लिट होते म्हणजे कंपोनेंट कलर्स मध्ये का स्प्लिट होते? बिकॉज वी हॅव टू टाइप्स ऑफ लाइट बीम्स। टू टाइप्स ऑफ लाइट बीम्स असतात, ज्यामध्ये पहिला टाइप जो आहे ए लाइट बीम हॅविंग सिंगल वेवलेंथ और सिंगल फ्रिक्वेन्सी इज नोन ॲज मोनोक्रोमॅटिक लाइट। मोनोक्रोमॅटिक लाइट कधी म्हणतो आपण? इफ ए लाइट हॅज सिंगल वेवलेंथ और सिंगल फ्रिक्वेन्सी देन वी कॉल सच लाइट ॲज मोनोक्रोमॅटिक लाइट। आणि आतापर्यंत आपण जेवढ्या कन्सेप्ट ऑप्टिक्स मध्ये स्टडी केले त्या सगळ्यामध्ये कशा टाइपची लाइट होती? मोनोक्रोमॅटिक मीन्स ए रे ऑफ लाइट हॅविंग सिंगल वेवलेंथ और सिंगल फ्रिक्वेन्सी। बट आता ही सिंगल वेवलेंथची लाइट म्हणजे कसली लाइट? तर एखादी येलो कलरची लाइट बीम असेल, ब्ल्यू कलरची लाइट बीम असेल, रेड कलरची असेल, एक सिंगल कलर असेल, असा पर्टिक्युलर कलर असेल तर त्याला एकच वेवलेंथ असते। Each color has a single wavelength आणि मग त्या सेपरेट कलरफुल ज्या लाइट्स असतात त्या लाइटला आपण काय म्हणतो? मोनोक्रोमॅटिक लाइट। बट देर इज वन मोर बीम ऑफ लाइट, व्हाइट लाइट। व्हाइट लाइट इज अ मिक्सचर ऑफ 7 डिफरंट कलर्स। व्हाइट लाइट मध्ये 7 डिफरंट कलर्स आहेत। इट इज अ मिक्सचर ऑफ 7 कलर्स अँड दोज 7 कलर्स आर व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड। आपल्याला माहित आहे हे। अँड दी व्हाइट लाइट इज द मिक्सचर ऑफ दी 7 कलर्स। तुम्हाला कलर कॉम्बिनेशनचे काही बेसिक पार्ट्स माहित पाहिजे, जसं की येलो रेड मिक्स केला की कोणता कलर तयार होणार, ब्ल्यू ग्रीन मिक्स केला की कोणता कलर तयार होतो, हे माहित असेल तर याचा आपल्याला काही क्वेश्चन मध्ये यूज करावा लागेल। तुम्ही जर या 7 कलरला मिक्स करून प्रॅक्टिकली बघितलं तरी आपल्याला व्हाइट लाइट दिसते। म्हणजे यासाठी काय करा, एक असा बोर्ड घ्या, एक व्हाइट बोर्ड घ्या, व्हाइट कलरचा असेल, ज्याचे एक सर्क्युलर घ्या आणि मग त्याला 7 इक्वल पार्ट्स करा। प्रत्येक पार्टला यातला हा एक एक कलर पेंट करा। त्याच्यावरती काय केलं आपण? एक एक कलर पेंट केला। एक सर्क्युलर डिस्क आहे समजा व्हाइट कलरची आणि याच्यावरती ही 7 कलर्स काय केलेत आपण? इक्वल पार्ट्स करून पेंट केलेत। त्याला सेंटरला एक असा ऍक्सिस तयार करा आणि त्या डिस्कला काय करा? रोटेट करा। आणि तुम्ही जर त्या डिस्कला फास्ट मध्ये रोटेट केलं तर तुम्हाला असं दिसेल की सुरुवातीला स्लो असताना कलर्स दिसतील, पण त्याचा डिस्कचा जर स्पीड वाढवलं तुम्ही तर तुम्हाला असं दिसेल की ती डिस्कचा कलर जो आहे तो काय आहे? व्हाइट कलर आहे। हे असं का झालं? बिकॉज ऑफ द मिक्सचर ऑफ दिस 7 कलर्स। ह्या 7 कलरचं मिक्सचर झाल्यामुळं जी लाईट तयार होते ती कोणती तयार होते? व्हाइट लाईट। मग इथं आपण मग डिस्पर्शन यातल्या कोणत्या लाईटचं होणार? व्हाइट लाईटचं होणार की मोनोक्रोमॅटिक लाईटचं? फॉर डिस्पर्शन, डिस्पर्शन मीन्स व्हॉट? स्प्लिटिंग ऑफ लाईट into its component colors, then the dispersion of light takes place of white light. म्हणजे डिस्पर्शन कोणत्या लाईटचं होतं? तर डिस्पर्शन लाईटचं होतं व्हाइट लाईटचं। सो हियर वी कन्सिडर ए व्हाइट लाईट, नॉट मोनोक्रोमॅटिक लाईट। Now dispersion of light takes place when it incident on a prism or it passes through a prism. So to understand this concept, suppose this is our prism having angle of prism A, okay, and I incident here a white light on the first face of this prism. या फर्स्ट फेस वरती इकडं व्हाइट लाइट काय केली? इन्सिडेंट केली। Now when it enters into the glass, the material of prism is glass, and when this white light enters into the glass, then it splits into its 7 component colors. मी इथं 3 दाखवलेत पण ऍक्च्युअली 7 आहेत। 7 आहेत इथं मध्ये जे असतील इमॅजिनरी कन्सिडर करणार आहे आपण। ओके, व्हाइट स्प्लिट्स इनटू इट्स 7 component डिफरंट कलर्स। याचं रिझन माहित पाहिजे।
स्प्लिट होणं म्हणजे डिस्पर्शन हे माहिती आहे, पण का स्प्लिट होते याचं रिझन काय? बिकॉज each color has different wavelength. According to wavelength, this ratio will be each color. आपण इथे 3 कलर्स कन्सिडर केलेत, ॲक्च्युली 7 आहेत, यांच्या मधले कलर्स लक्षात ठेवा. आवर कलर्स आर व्हायलेट, येलो अँड रेड. मी इथं 3 कलर्स कन्सिडर करतोय. कोणता? व्हायलेट, येलो आणि रेड. इन these 7 colors, violet has a smallest wavelength. Violet color has smallest wavelength and red color has largest wavelength. Red color has largest wavelength, and now because of this wavelength, refractive index of light depends on the wavelength. Light's refractive index, this material for light depends on the wavelength. कोणतं रिलेशन? We know the relation. Refractive index of glass म्हणूया आपण इथं. With respect to air आहे 1n2 equal to relation काय आहे? लॅम्डा 1 by लॅम्डा 2. Now here this refractive index is of glass. हा refractive index कोणाचा आहे? ग्लासचा. And now if the refractive index of glass, if this is refractive index of glass, then wavelength of light in glass is lambda g. So wavelength and refractive index has inversely proportionality. वेवलेंथ आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये इनव्हर्सली प्रोपोर्शनॅलिटी आहे. मग इथं फॉर व्हायलेट अँड रेड कलर वेवलेंथ इज नॉट सेम, अँड इफ द वेवलेंथ इज नॉट सेम देन वी हॅव ए डिफरंट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑल्सो फॉर दिस डिफरंट कलर्स. सो वी कॅन राईट दिस ॲज फॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ these colors. Each color has different refractive index. आता हे रिलेशन कसं असेल? Which color has maximum refractive index, violet or red? Yellow तर त्यांच्या मधलाच असणार आहे. Now here proportionality is inversely. So if wavelength is large, then refractive index is small. So violet color has smallest wavelength. That's why it has a largest refractive index. ही गोष्ट लक्षात ठेवा. And now because of this different refractive index, the angle of, now here if we consider a normal here, then this will be the angle of incidence. Angle of incidence है, angle of incidence is same for all the colors कारण all these colors are in combined or mixed in this white light. So each color has angle of incidence I. मी इथे दाखवतो. So this is our angle of incidence I. Now each color has angle of incidence I, same for all these 7 colors. Now angle of refraction, I write here refractive index of violet color. Use Snell's law at this point. So I can write this as sin I upon sin R. Then each color, every color has same angle of incidence. Angle of incidence तर प्रत्येकाला same आहे, but this relation is different for different color. For red color I can write this as sin I upon sin R, कारण कलर इथं तोच इन्सिडेंट केलाय. Now these ratios are same, but these refractive index are not same. Refractive index same आहेत का डिफरंट कलरला? नो. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेम नाही आहेत, अँगल ऑफ इन्सिडन्स तर प्रत्येक कलरसाठी सेमच आहे. देन द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन शुड बी डिफरंट. जर हे डिफरंट असतील दोन व्हॅल्यूज, साइन आय तर सेमच आहे, देन साइन आर दीज टू कन्सेप्ट शुड बी डिफरंट. दॅट मीन्स द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज नॉट सेम फॉर दीज कलर्स. या प्रत्येक कलरसाठी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन डिफरंट मिळतो. लाईक धिस हियर, दिस इज अवर नॉर्मल अँड सो दीज आर द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन्स. हे काय झालं, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन मिळतात आपला डिफरंट. प्रत्येक कलरचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन डिफरंट आहे. व्हाय? ईच कलर हॅज डिफरंट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बिकॉज वेवलेंथ फॉर ईच कलर इज डिफरंट. आणि या कारणामुळं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जर सेम नसतील तर लाईट रे वेगवेगळ्या अँगलने रिफ्रॅक्ट होणार आहे. म्हणजे हे कलर्स काय झाले, सेपरेट झाले. अँड वी कॉल दिस स्प्लिटिंग ऑफ कलर ॲज डिस्पर्शन ऑफ लाईट. देन व्हॉट इज डिस्पर्शन ऑफ लाईट? Dispersion of light is the phenomena of splitting of white light. Splitting of white light or separating of white light into its component colors after passing through a prism. Prism मधून पास केल्यावर या लाईटचं स्प्लिट जे होतं, व्हाईट लाईट स्प्लिट होते, त्याला काय म्हणतो आपण, डिस्पर्शन ऑफ लाईट. अँड नाउ हियर वी गेट सम मोर रिलेशन्स.
Now what about the velocity of light for these different colors? या प्रत्येक कलरची velocity सेम की different? Velocity of light depends on the wavelength, like this, frequency into lambda. Velocity equal to frequency into lambda. So if lambda changes, velocity changes, directly proportionality. So for velocity of these colors, we can write this relation as velocity of red color is larger and velocity of violet color is smaller. हे असं रिलेशन घेता येते. Now see here, we know the angle of deviation. पहिल्या पार्ट मध्ये आपण प्रिझम मधून लाईट पास केले की अँगल ऑफ डेविएशन सांगितलं होतं. Now here these are the three colors. Okay, so at second surface again refraction takes place and these are the emergent ray. Now incident ray is white light, but emergent ray are the constituent or component colors separated and these diverges in different direction. एकाच डायरेक्शन में हे सगळे कलर पास होत आहेत का? नो, ट्रॅव्हल होत नाहीयेत. सो वी कॉल सच टाइप ऑफ डिस्पर्शन ॲज अँग्युलर डिस्पर्शन. याला कसलं डिस्पर्शन म्हणायचं? अँग्युलर. कारण आणखी एक टाइपचं डिस्पर्शन आहे जे आपण इकडे डिस्कस करणार आहोत. से दिस इज अवर अँग्युलर डिस्पर्शन. नाउ हियर अँगल ऑफ डेविएशन इज डिफरंट फॉर ईच कलर. प्रत्येक कलरला इथे अँगल ऑफ डेविएशन ही डिफरंट आहे. देन व्हॉट आर दीज कलर्स? मी ड्रॉ केलेत, पण हे कोणते कलर आहेत एक्झॅक्टली? तर या कलर वरून सांगू नका. तर इथे मी यूज केले तीन कलर. तीन कोणते घेतले? तर आपण व्हायलेट, येलो आणि रेड. मग यामध्ये दिस इज अवर ओरिजिनल डायरेक्शन. मग ओरिजिनल डायरेक्शन पासून हे जे कलर्स बेंड झालेत. नाउ हियर दिस इज अवर व्हायलेट कलर. Middle color is yellow color and this is the red color. Now these are the angles of deviation. इथले angles घेतलेत, इथं दाखवता येत नाहीत म्हणून मी इकडे बाहेर दाखवलेत. These are the angles of deviation. So this is the angle of deviation for red color. This will be the angle of deviation for yellow color and this is the angle of deviation for violet. This total angle. This is the angle of deviation for violet color. Now why the violet color deviates or bends more? Violet color चा angle of deviation जास्त का असेल? What is the reason behind this? Now see the velocity relation. Violet color has smallest velocity and red color has the largest velocity in these 7 colors. आणि तुम्ही विचार करा, सपोज एक रिव्हर आहे आणि त्या रिव्हर मधून वॉटर असं या डायरेक्शननं स्पीड मध्ये फास्ट फ्लो होतंय आणि तुम्ही या रिव्हरला असं क्रॉस करताय. आता क्रॉस करताना ही रिव्हरचं जे वॉटर आहे ते आपल्याला इकडे खेचणार आहे. मग तुम्ही असं स्ट्रेट कधी जाऊ शकणार नाही. तुमची डायरेक्शन इकडे काय होते? अशी बेंड होते. आता मला सांगा, हा जो या रिव्हरला क्रॉस करणारा आहे, दोघं जण आहेत. एक फास्ट मध्ये जातोय आणि एक स्लो जातोय. विच विल अट्रॅक्टेड मोर? हा इकडे खाली कोण खेचला जाईल जास्त? फास्ट जाणारा की स्लो जाणारा? तर साहजिक आहे, आपल्याला माहित आहे की जो स्लो जाईल तो जास्त इकडे खेचला जाईल आणि जो फास्ट जाईल तो कमी खेचला जाईल. दॅट इज द रिझन. व्हायलेट कलर गोज थ्रू दिस ग्लास स्लोली बट रेड कलर गोज थ्रू दिस ग्लास फास्टर. रेड कलर हॅज मोर व्हेलॉसिटी आणि जास्त व्हेलॉसिटी असल्यामुळं तो फास्ट जातो, त्यामुळं कमी बेंड होतो, डेविएट होतो. व्हायलेट कलरची व्हेलॉसिटी कमी आहे त्यामुळं तो जाताना जास्त काय होतो? डेविएट होतो. अकॉर्डिंग टू दी वेवलेंथ रेंज, याची जी वेवलेंथ रेंज आहे याला आपण व्हाईट लाईट स्पेक्ट्रम म्हणतो. फिजिबल लाईट, या सगळ्या मिक्सचरला काय म्हणतो आपण? फिजिबल लाईट. अँड दिस इज ए फिजिबल स्पेक्ट्रम ऑफ फिजिबल लाईट. याला काय म्हणायचं? ह्या 7 कलर्सला मिळून स्पेक्ट्रम ऑफ फिजिबल लाईट. अँड इट हॅज ए वेवलेंथ रेंज इन बिटवीन 380 नॅनोमीटर टू 750 नॅनोमीटर. आता ही रेंज डिफरंट आहे. काही बुक मध्ये 400 to 750 दिलेले आहे, काही बुक मध्ये 350 to 750 दिलेले आहे. फिक्स नाहीये, त्यामुळे कोणतीही व्हॅल्यू मॅक्झिमम मी तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये दिलेली आहे, ती व्हॅल्यू फक्त लक्षात ठेवा. सो अकॉर्डिंग टू दी वेवलेंथ रेंज दीज 2 कलर्स आर एक्स्ट्रीम कलर्स, व्हायलेट अँड रेड. ह्या दोघांना आपण टोकाचे कलर म्हणतो. सो दीज व्हायलेट अँड रेड, दीज 2 कलर्स आर एक्स्ट्रीम कलर्स. and the midpoint color or central color or mean color ज्याला म्हणणार आपण.
मीन कलर कोणता असेल तर इथं 7 कलर आहेत, मग यामध्ये मीन कलर घ्यायला गेला तर कोणता येईल, ग्रीन येईल. बट इफ वी कन्सिडर द वेवलेंथ रेंज, then according to the wavelength range the mid color or mean color is yellow color. so आपण येलो कलरला कसला कलर म्हणणार आहे, मीन कलर. या स्पेक्ट्रमचा मीन कलर ग्रीन नाही घ्यायचा, कोणता घ्यायचा, येलो. सो येलो कलर इज अवर मीन कलर, म्हणून मी इथं येलो घेतलेला आहे. अँड दीज टू कलर्स आर एक्स्ट्रीम कलर्स, टोकाचे कलर आहेत. नाउ हिअर देन वी कॅन राईट द रिलेशन ऑफ अँगल ऑफ डेविएशन ऑल्सो. So right here angle of deviation for violet, yellow and red. What is the relation between this angle? Violet color has largest angle of deviation and red color has smallest angle of deviation. This is the most important relations. These are very important relations. आपल्याला ही रिलेशन्स यूज करायचे बऱ्याचशा क्वेश्चन मध्ये, हे माहित असलं पाहिजे. कलर साठीची रिलेशन्स आहेत ही, velocity, wavelength, refractive index and angle of deviation of these different colors. So this is about the dispersion of light and we call such type of dispersion as angular dispersion. हे विसरायचं नाही, याला कसल्या टाइपचं डिस्पर्शन म्हणणार आहे आपण, angular dispersion. Now there is one more dispersion which is lateral dispersion. Then what is lateral dispersion? आपण lateral displacement स्टडी केले. लॅटरल शिफ्ट किंवा लॅटरल डिस्प्लेसमेंट हा पार्ट स्टडी केला होता, त्याच पार्टशी रिलेटेड ही कन्सेप्ट आहे लॅटरल डिस्पर्शन. हियर इन केस ऑफ अँग्युलर डिस्पर्शन these emergent colors are travels along different direction. These colors are diverges. different direction ना काय होता है, ट्रॅव्हल होत आहेत. बट इफ द डिस्पर्शन इज लॅटरल डिस्पर्शन then emergent colors travels along a same direction. म्हणजे इमर्जंट रे मध्ये जे डिफरंट कलर्स आहेत त्यांची जी बीम असते ती पॅरलल बीम असते. हे सगळे कलर्स कसे असतात, पॅरलल. नाउ हाउ द लॅटरल डिस्पर्शन टेक्स प्लेस देन. नाउ सी हियर, सपोज वी हॅव ए ग्लास प्लेट. दिस इज अवर ग्लास प्लेट. से थिकनेस ऑफ दिस ग्लास प्लेट इज T. So this is our glass plate and here this will be the angle of incidence and incident light is a white light. Incident light आहे ती कोणती लाईट आहे, white light. Now white light has 7 different colors and if it enters into the glass it splitted into the 7 component colors because reason आता मी इथं एक्सप्लेन केलेला आहे. आणि त्यामुळं इथं जे कलर्स आहेत, रेड कलर deviates less, so this is our red color and this will be our violet color. So here angle of refraction is also different for these two colors. This will be our angle of refraction for violet color and this is the angle of refraction for red color. So we call this as dispersion of light, angular dispersion ज्याला म्हटलं आपण. But when these colors now emerges through this glass slab, हे बाहेर येताना आपल्याला माहिती आहे दिस इमर्जंट रे इज पॅरलल टू दी ऍक्च्युअल पाथ ऑफ द इन्सिडेंट लाईट. आपण हे लॅटरल डिस्प्लेसमेंट मध्ये डिस्कस केलेलं आहे. मग हे जर पॅरलल असतील देन ऑल दीज कलर, इथं जे 7 कलर्स आहेत या दोघांच्या मध्ये, व्हायलेट आणि रेडच्या मध्ये जे 7 कलर्स आहेत, हे ऑल दीज 7 कलर्स आर parallel to each other and also parallel to the actual path of the incident light. म्हणजे इथं ही इमर्जंट बीम आहे ती पॅरलल आहे, डायव्हर्जिंग नाही आहे. अँड दॅट्स वाय वी कॉल इट ॲज लॅटरल डिस्पर्शन. इन लॅटरल डिस्पर्शन इमर्जंट बीम और इमर्जंट कलर्स आर पॅरलल टू ईच अदर अँड ट्रॅव्हल्स अलॉंग ए सेम डायरेक्शन. नाउ हाउ कॅन वी कॅल्क्युलेट दिस लॅटरल डिस्पर्शन? हियर दिस इज द लॅटरल, दिस distance is lateral displacement. L मी सिम्बॉल यूज करतो. This is the lateral dispersion or lateral displacement of violet color and this will be the lateral dispersion of red color. Then this distance separation between these extreme colors, this lateral dispersion or displacement, हे जे distance है, this distance is known as between violet and red color, LVR म्हणतो मी याला. This distance is known as, LVR is known as lateral dispersion. We call this as lateral dispersion and we can calculate this LVR as LVR equal to LV minus
LR. यातून हे सबट्रॅक्ट केलं, ह्या टोटल मधून हे डिस्टन्स जर सबट्रॅक्ट केला तर आपल्याला LVR मिळेल. आणि हे कॅल्क्युलेट कसं करणार? बाय युजिंग दी कन्सेप्ट लॅटरल डिस्प्लेसमेंट. तुम्ही जर बघितले असेल तर तिथं आपण हे डिस्टन्स, दिस इज अवर LR अँड दिस इज अवर LV. and now we can calculate this by using the geometry of this figure. फॉर्म्युलाच आहे एक आपण x साठी तयार केलेला, त्याचा यूज करा, ह्या व्हॅल्यूज मिळतील and we get a lateral dispersion. याला काय म्हणायचं लक्षात ठेवा, this is our lateral dispersion and the first type is angular dispersion. Now here there is a formula for this angular dispersion. Now see how can we calculate the angular dispersion. लॅटरल डिस्पर्शन कसं कॅल्क्युलेट करायचं हे मी आता एक्सप्लेन केलंय, याचा यूज करा आणि व्यवस्थित ते अप्लाय करा. नाउ सी हाऊ द अँग्युलर डिस्पर्शन कॅन बी कॅल्क्युलेटेड. अँग्युलर डिस्पर्शन आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतोय, ही रिलेशन्स तर व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा, यांचा यूज करायचा आहे आपल्याला. नाउ लेट्स सी अबाउट द अँग्युलर डिस्पर्शन. कारण लॅटरल डिस्पर्शन हा पार्ट जास्त यूज केला जात नाही कुठं. मॅक्झिमम पार्ट आपल्याला कोणत्या टाइपचं डिस्पर्शन स्टडी करायचं आहे, अँग्युलर डिस्पर्शन. ओके, नाउ व्हॉट इज अँग्युलर डिस्पर्शन? डेफिनेशन मध्ये लिहायचं असेल तर अँग्युलर डिस्पर्शन इज द अँग्युलर सेपरेशन बिटवीन एक्स्ट्रीम कलर्स इन अ डिस्पर्स्ड बीम ऑफ लाइट. व्हॉट इज अँग्युलर डिस्पर्शन? Angular dispersion is the angular separation between extreme colors in a dispersed beam of light. एखाद्या dispersed beam, ही लाईट बीम आहे ज्याचं काय झालंय, डिस्पर्शन झालंय. and now these are the emergent rays. आता यात जे एक्स्ट्रीम कलर्स आहेत कोणते, रेड अँड व्हायलेट. these two colors are extreme colors and here the angle between these two colors, व्हायलेट अँड रेड, जसं इथं आपण लॅटरल मध्ये दोघांमधलं डिस्टन्स घेतलं होतं, LVR ज्याला म्हटलं होतं, लाईक दिस विल बी द अँगल बिटवीन एक्स्ट्रीम कलर्स मीन्स व्हायलेट अँड रेड कलर. दिस अँगल इज नोन ॲज अँग्युलर डिस्पर्शन. या अँगलला आपण काय म्हणणार आहे, अँग्युलर डिस्पर्शन. लक्षात ठेवा, दिस इज अवर अँग्युलर डिस्पर्शन. आणि मग हे अँग्युलर डिस्पर्शन कसं कॅल्क्युलेट करता येईल, दिस टोटल अँगल इज डेल्टा व्ही and this angle is delta R. We require this angle, so if we subtract the delta R angle from delta V, then we get angular dispersion. So the formula for angular dispersion is, angular dispersion can be calculated by using a formula delta V minus delta R. Delta V, this is our total angle and this angle is delta R, so the remaining angle can be calculated like this. So this is our angular dispersion. Now मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक कन्सेप्ट स्टडी केली होती, डेविएशन थ्रू थिन प्रिझम. अँड दिस कन्सिडर करा फक्त, दिस प्रिझम इज थिन. अँड नाउ फॉर थिन प्रिझम डेविएशन विल बी डेल्टा इक्वल टू A in bracket n minus 1. This is the डेविएशन थ्रू थिन प्रिझम. अँगल ऑफ डेविएशनचा फॉर्म्युला आपण हा डिराइव केलेला आहे. अँड इन केस ऑफ डिस्पर्शन द प्रिझम्स आर ऑलवेज थिन. प्रिझम कसे असतात, थिन असतात, त्यामुळे ही कन्सेप्ट घेता येते. नाउ हियर इफ वी यूज दिस कन्सेप्ट, देन फॉर ईच कलर वी हॅव डिफरंट फॉर्म्युला. नाउ यू कॅन राइट, सपोज दिस इज फॉर्म्युला फॉर व्हायलेट कलर, डेल्टा V. Then A is what? A is the angle of this prism. A is same for all colors, but refractive index is not same for all colors. For violet color, refractive index is NV. For yellow color, we can write this formula as N A in bracket Ny minus 1, and for red color, we can write this formula as delta R equal to A in bracket Nr minus 1. So this is the deviation of these different colors. Delta चे formula मिळाले मग. And if we use these formulas in this equation, then we can delta V is what? A in bracket Nv minus 1 minus delta R A in bracket Nr minus 1. Now subtract this, A into Nv minus A minus A into Nr minus minus plus A. Here A gets cancelled, so we get a relation A into Nv minus A into Nr.
So if we take the common A, then we get NV minus NR, and this is the formula for angular dispersion. This is our angular dispersion. We can use the symbol for angular dispersion as delta V minus delta R, and its formula is now A in bracket NV minus NR. This is the formula used for angular dispersion. So this is our angular dispersion, and definition लिहायची असेल तर what is the definition? Angular dispersion is the angular separation between two extreme colors in a dispersed beam of light, and we can calculate this angular dispersion by using this formula. So this is about the angular dispersion. Now there is one more concept, dispersive power. Dispersive power. What is dispersive power? It is the ability of a prism or material to disperse a beam of light. Dispersive power म्हणजे कसली पॉवर? तर व्हाईट लाईटला डिस्पर्स करण्याची, त्याच्या कंपोनंट कलर्स मध्ये स्प्लिट करण्याची त्याची पॉवर, त्याला काय म्हणणार आपण? डिस्पर्सिव्ह पॉवर. सो डिस्पर्सिव्ह पॉवर इज द एबिलिटी ऑफ ए प्रिझम और मटेरियल ऑफ प्रिझम और मटेरियल to disperse a beam of light is known as dispersive power, and this dispersive power is the ratio of, we use a symbol omega for this dispersive power, and dispersive power is the ratio of, it is a ratio of angular dispersion. Dispersive power is the ratio of angular dispersion to the deviation of mean color. Deviation of mean color. This ratio is known as dispersive power. Now what is this ratio? Angular dispersion means we can write this as delta V minus delta R. आत्ताच आपण बघितलेला आहे. Angular dispersion is nothing but delta V minus delta R, आणि इसका फॉर्म्युला ही माहित आहे. And deviation of mean colors means which color is mean color? Yellow color. Yellow color is our mean color, and its deviation is delta y. So upon delta y, so this ratio is known as dispersive power. And now if we use the values in this formula, या फॉर्म्युला मध्ये जर व्हॅल्यू पुट केला तर काय रिलेशन मिळेल बघा. ओमेगा इक्वल टू, नाउ व्हाट इज डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर? ए इन ब्रॅकेट NV minus NR, हे आता आपण इथं डिराइव केलेलं आहे. ओके, डिवाइडेड बाय व्हाट इज डेल्टा y? डेल्टा y इज a in bracket ny minus 1. So here a gets cancelled and we find a relation NV minus NR divided by ny minus 1, and this is the formula for dispersive power. What is the formula? This formula for dispersive power. Now see in this formula, omega equal to NV minus NR upon NY minus 1. In this formula all these are refractive indices for different colors. हे सगळे refractive indexes आहेत. याचा अर्थ असा होतो dispersive power of the prism is depends only on the material of that prism. एखाद्या प्रिझमची dispersive power ही त्याच्या फक्त कशावरती डिपेंड आहे? मटेरियल. कारण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा त्या मटेरियलला असतो. दॅट्स वाय द डिस्पर्सिव्ह पॉवर इज डिपेंड्स ओनली ऑन द मटेरियल ऑफ द प्रिझम, अँड दिस इज द फॉर्म्युला यूज्ड टू ऑब्टेन द डिस्पर्सिव्ह पॉवर ऑफ एनी मटेरियल. नाउ हियर देयर इज अ रिलेशन इन बिटवीन दीज कंपोनंट्स. यात काही रिलेशन्स आहेत, ते रिलेशन ही लक्षात ठेवा. आपल्याला तिन्ही कलर मध्ये जर व्हॅल्यूज माहित नसतील तर ते आपण कॅल्क्युलेटही करू शकतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स साठी if we know the refractive index of red and violet color, then we can calculate the refractive index of yellow color by adding them and divided by 2, taking the average. We get the value of refractive index of yellow color. म्हणजे दोघांचे ऍडिशन करा, एक्स्ट्रीम कलरच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचे अपॉन 2 केलं की मीन कलरचा काय मिळतो आपल्याला? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. सिमिलरली डेल्टा व्ही प्लस डेल्टा आर बाय 2 जर केलं तर आपल्याला मीन कलरचं काय मिळतं? डेविएशन मिळतं. एक्स्ट्रीम कलरचे ऍडिशन करून जर मीन घेतला म्हणजे अपॉन 2 केलं
तर आपल्याला इथं काय मिळतो, तर इथल्या मीन कलरचा पॅरामीटर मिळतो. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल, अँगल ऑफ डेव्हिएशन असेल, ही रिलेशन सुद्धा लक्षात ठेवा, कारण याचा आपल्याला यूज करायचा आहे न्यूमेरिकल सॉल्व करताना. सगळ्याच कलरचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा अँगल ऑफ डेव्हिएशन गिव्हन द्यायची गरज नाहीये. दोन कुठलेही माहित असतील तर तिसरी व्हॅल्यू तुम्ही या दोन रिलेशनचा यूज करून कॅल्क्युलेट करू शकताय. त्यासाठीच ही रिलेशन्स दिलेली आहेत मी. सो दिस इज अबाउट दी डिस्पर्सिव्ह पॉवर ऑफ धिस prism. Now we will see some more concepts related to the prism. Now see the next concept, deviation without dispersion and dispersion without deviation. This is concept about the combination of prism. We can make the combination of two prism to achieve this. Means if we want a deviation in a beam of white light च्या बीमला तुम्हाला बेंड तर करायचं आहे विदाउट डिस्पर्सिंग, डिस्पर्स न करता म्हणजे कलर मध्ये सेपरेट न होता बीमला फक्त जर बेंड म्हणजे डायरेक्शन चेंज करायची असेल तर देन वी कॅन यूज ए कॉम्बिनेशन ऑफ टू प्रिझम लाईक धिस. म्हणजे इथं आपल्याला लाईटला डेविएट करायचं आहे पण डिस्पर्शन लाईट झाली नाही पाहिजे व्हाईट लाईट. अँड इन सेकंड कंडिशन वी रिक्वायर डिस्पर्शन ऑफ लाईट विदाउट डेव्हिएशन. म्हणजे लाईट डिस्पर्स झाली पाहिजे पण डेव्हिएशन नको, म्हणजे डायरेक्शन चेंज न होता लाईटला डिस्पर्स करता येतं. आणि त्यासाठी आपण प्रिझमची दोन प्रिझमच्या कॉम्बिनेशनचा यूज करणार आहे. वी कॉल सच कॉम्बिनेशन ॲज अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन ऑफ टू प्रिझम्स. हियर वी यूज टू प्रिझम टू अचीव दिस. दिस इज अवर फर्स्ट प्रिझम, दिस इज सेकंड. अँड नाव इन दिस टू प्रिझम्स फर्स्ट प्रिझम हॅज अँगल ऑफ इन्सिडन्स. फर्स्ट आणि सेकंड प्रिझमसाठी ज्या कंडिशन लिहितो मी. First prism has angle of incidence, angle of prism A. Second prism has angle of prism A, and the second prism is placed inverted or opposite to the first prism. डायग्राम मध्ये दिसते एक सरळ एक उलटा प्लेस केला इथं आपण. आणि या दोन प्रिझम मध्ये these two prisms has a different material. दोन्ही ग्लासेस आहेत. सपोज ही ग्लास क्राउन ग्लास आहे and the second prism has flint glass. ग्लासचे टाइप आहेत, डिफरंट टाइपच्या ग्लासेस आहेत. याच्यात चेंजेस काय ग्लासमध्ये, दिस ग्लासेस हॅज डिफरंट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, स्मॉल चेंज असतो, थोडासा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये चेंज असतो. अशा टाइपच्या ह्या ग्लास डिफरंट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या काय केलेत आपण यूज केले. सपोज फर्स्ट लेन्स हॅज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n, सेकंड हॅज n डॅश. बट फॉर डिफरंट कलर्स we have different refractive indices. So like this n phi, okay, we can write this as n phi n y and r. तीन कलरच का घेतोय आपण, दोन एक्स्ट्रीम घेतोय, टोकाचे दोन आणि मधला एक. बाकीचे यांच्यामध्ये आहेत, व्हायलेट येलोच्या मध्ये आहेत, इंडिगो ब्ल्यू ग्रीन, येलो आणि रेडच्या मध्ये ऑरेंज आहे, ते आहेत कलर तिथं. अँड नाउ फॉर दी सेकंड प्रिझम वी कॅन राईट दिस रिफ्रॅक्टिव्ह इन दिस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ॲज n dash phi violet color, refractive index for red color, refractive index for yellow color and red color. Now if we consider the angle of deviation दोन्ही मध्ये होणार आहे. in for first prism angle of deviations are like this, delta v, delta y and delta r for these three colors. In second prism it will be delta v dash, delta y dash, delta r dash. These are the angles of deviation for these different prisms. Now here first prism has dispersive power omega and second prism has dispersive power omega dash. दोन prism चे पॅरामीटर आधी लक्षात ठेवा. Now here in first condition a white light is incident on the first prism. When it enters into the prism it gets dispersed. रेड आणि व्हायलेट पर्यंत असे डिफरंट कलर्स काय होतात, स्प्लिट होतात. बट सेकंड प्रिझम इज प्लेस्ड इन्व्हर्टेड, अपोजिट डायरेक्शन ना अपोजिट प्लेस केल्यामुळं पहिल्या प्रिझम मुळे जी लाईट डिस्पर्स झाले, ऑल दीज कलर्स अगेन बेंड्स, हे परत बेंड होतात, डेविएट होत आहेत, बट डेविएट्स इन अपोजिट डायरेक्शन. पहिल्या प्रिझम मध्ये डेविएशन ज्या डायरेक्शन न झालेत त्याच्या अपोजिट, कारण हा उलटा आहे, अपोजिट डायरेक्शन हे काय होतात, डेविएट होतात. अँड दीज ऑल दीज डिस्पर्स्ड कलर्स अगेन कंबाइंड and we get a white emergent light. इमर्जंट रे परत कसली मिळते, व्हाईट लाईटच मिळते. म्हणजे पहिला प्रिझम लाईटला डिस्पर्स करणार, दुसरा त्याला उलटा ठेवल्यामुळं त्याच लाईट बीमला तो परत कंबाईन करणार आणि आपल्याला आहे अशी व्हाईट लाईट मिळते. पण ऍक्च्युअल डायरेक्शन आणि इमर्जंट रेची डायरेक्शन सेम नसल्यामुळं इथं
दोघांच्या डायरेक्शन मध्ये चेंज आहे, सो वी गेट ए डेविएशन ऑफ लाईट. व्हाईट लाईट मध्ये काय झालं, डेविएशन, बट विदाउट डिस्पर्शन. दॅट्स व्हाय वी कॉल इट ॲज डेविएशन विदाउट डिस्पर्शन. अँड दिस इज द नेट डिस्पर्शन. नेट डेविएशन इन दी रे. फायनल डेविएशन एवढं झालेलं आहे इथं. ओके, नाव हियर वी यूज सम रिलेशन्स. यामध्ये काही फॉर्म्युलाज यूज करायचेत. हे फॉर्म्युलाज कसे यूज करू शकतील आपण इथं. नाव हियर कन्सिडर वी कॅन राईट दिस ॲज डिस्पर्शन झालं नाही याचा अर्थ काय झाला, तर अँग्युलर डिस्पर्शन इज नेट अँग्युलर डिस्पर्शन इज हियर 0. Net angular dispersion is 0. That means delta phi minus delta r. What is this? This is the angular dispersion. Angular dispersion produced by first prism, and angular dispersion produced by second prism is delta phi dash minus delta r dash. So this is the angular dispersion produced by second prism, but net dispersion is 0. Light disperse झाले का, दोन्ही मध्ये झालेले आहे, पण पहिल्याला डिस्पर्स केली दुसऱ्याने कंबाईन केली, त्यामुळे ही डिस्पर्शन सुद्धा अँग्युलर अपोजिट आहेत, बट दी नेट डिस्पर्शन इज 0. नेट डिस्पर्शन काय आहे, 0. मायनस साइन का, याच्या डेविएशन याच्या डिस्पर्शनच्या अपोजिट याचं डिस्पर्शन आहे, म्हणून साइन निगेटिव्ह, आणि टोटल डिस्पर्शन तर 0 झाले. सो नेट अँग्युलर डिस्पर्शन इज 0. सो वी कॅन राईट दिस ॲज, याचा फॉर्म्युलाही माहिती आहे आपल्याला. Angular dispersion is nothing but a in bracket nv minus nr equal to, हे इकडे घेतलं तर a dash in bracket delta v dash minus delta r dash चा फॉर्म्युला angular dispersion of second prism nv dash minus nr dash. Now here I use some substitution. Suppose if I multiply and divide to the LHS by mu y minus 1. ओके, काय केलं मी इथं, या टर्मला आहे असे लिहिले, म्यू वाय मायनस 1 या टर्मनं मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं, करू शकतोय आपण. तसंच सेम राईट साईडला ए इन ब्रॅकेट एन व्ही डॅश मायनस एन आर डॅश, ओके, डिवाइडेड बाय, यालाही मी काय करतोय, एन वाय डॅश मायनस 1 या टर्मनं मल्टिप्लाय आणि डिवाइड. म्हणजे इथं काय होणार बघा, याला ब्रॅकेट कॅन्सल होऊन आहे तीच टर्म राहणार, हेही कॅन्सल होऊन आहे तीच टर्म राहणार. नाउ हियर सी दिस टर्म, व्हॉट इज दिस, दिस इज द फॉर्म्युला ऑफ डिस्पर्सिव्ह पॉवर. हा डिस्पर्सिव्ह पॉवरचा फॉर्म्युलाच आहे, किंवा अगोदर एक रिलेशन सांगायचं राहिलं, या रेशोवरून या इक्वेशनवरून मी इथं लिहितो असं, ए अपॉन ए डॅश. व्हॉट इज ए अपॉन ए डॅश, ए डॅश इकडे घेतला आणि हा ब्रॅकेट इकडे घेतला तर we get a relation like this, nv dash minus nr dash divided by nv minus nr. This is the ratio of the angle of prism of these two prisms. दोघांच्या अँगलचा a upon a dash हे किती घ्यायचे, किती अँगलचे प्रिझम घ्यायचे हे या रेशो वरून आपण ठरवणार आहे. ओके, सो दिस इज रेशो फॉर डेविएशन विदाउट डिस्पर्शन. अँड नाउ सी हियर, ही टर्म काय आहे, दिस इज द डिस्पर्सिव्ह पॉवर. ओमेगाचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, ओमेगा इज एन व्ही मायनस एन आर अपॉन एन वाय मायनस 1. मी इथं म्यू लिहिलंय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला आपण एन घेतलंय सगळीकडे. ओके, म्यू हे सिम्बॉल आहे काही ठिकाणी. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर डिस्पर्सिव्ह पॉवर. सो वी कॅन राईट इन टर्म्स ऑफ दिस टर्म विल बी ओमेगा. या पूर्ण टर्मच्या ऐवजी काय लिहिलं आपण, ओमेगा. नाउ व्हॉट इज ए इन ब्रॅकेट एन वाय मायनस 1. A in bracket ny minus is nothing but delta y, angle of deviation of yellow color. And here like this term is dispersive power of second prism omega dash, and a in bracket ny dash, sorry, a dash in bracket ny dash minus e means what, it is delta y dash. So we can write this as omega upon omega dash equal to delta y dash upon delta y. हा एक रेशो मिळतोय, हे काही रेशोज आहेत जे आपण यूज करणार आहोत, त्यासाठी सांगतोय मी. नाउ हियर वी कॅन यूज सम मोर कंडिशन्स. नाउ व्हॉट इज नेट डेविएशन. नेट डेविएशन कशावरून ठरवणार, इथं इन्सिडेंट व्हाईट लाईट आणि इमर्जंट व्हाईट लाईट्स मध्ये अँगल ऑफ डेविएशन तर आहे, मग तो कशावरून ठरवायचा, त्यासाठी आपण घेणार आहे डेविएशन ऑफ मीन कलर.
आपण इथं मीन कलरचं डेव्हिएशन घेणार आहे. विच कलर इज मीन? येलो कलर इज द मीन कलर. आणि येलो कलरचं जेवढं डेव्हिएशन होईल तेवढंच डेव्हिएशन आपण म्हणणार आहे या व्हाईट लाईट झाले, बिकॉज इट इज ए मीन कलर ऑफ ऑल दीज कलर्स. So deviation of mean color, deviation produced by deviation of first prism is delta y, and deviation of the second prism is delta y dash, and this is the net prism. पहिल्यानं लाईटला बेंड केलं डाऊनवर्डला, दुसऱ्यानं लाईटला बेंड केला अपवर्डला, पण दोन्ही इक्वल नाहीत कारण दोघांचं सबट्रॅक्शन 0 नाहीये, लाईट रेज सेम डायरेक्शन मध्ये जात नाहीत. सो दिस इज अवर नेट डेव्हिएशन. आणि येलोच का घेतला? येलो इज ए मीन कलर. And if we take the delta y dash common, then in bracket we get, किंवा delta y common घेतला तर delta y dash upon delta y, we get this relation like this. delta y इथून कॉमन घेतलं 1 आलं, इथं नाही म्हणून डिवाइड केलं. Now what is delta y dash upon delta y? delta y dash upon delta y, this ratio is omega upon omega dash. So we can write this as delta y in bracket 1 minus omega upon omega dash. So this is our net deviation. What is this? This is the net deviation produced by this combination in white light. व्हाईट लाईट मध्ये झालेलं नेट डेव्हिएशन आहे जे आपण या फॉर्म्युलाचा यूज करून कॅल्क्युलेट करू शकतोय. सो दिस इज अबाउट दी डेव्हिएशन विदाउट डिस्पर्शन. नाउ दी सेकंड कंडिशन इज, इन सेकंड कंडिशन वी रिक्वायर डिस्पर्शन. इथे लाईट डिस्पर्स झाली पाहिजे पण काय झालं नाही पाहिजे? डेव्हिएशन. मग इथले प्रिझम असे घ्या, प्रिझम हेच आहेत दोन, पण अँगल्स असे घेतलेत आणि मटेरियलचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असे सिलेक्ट केलेत आपण की पहिल्या प्रिझमनं डिस्पर्स केलेली लाईट दुसरा प्रिझम अपोजिट डायरेक्शननं बेंड करतोय म्हणजे डेव्हिएट करतोय, पण रिकंबाईन नाही, म्हणजे त्या रेज परत रिकंबाईन होत नाहीत. Like this, here first prism disperses the beam, second prism bends or deviates in opposite direction, म्हणजे याचं डेव्हिएशन opposite आहे, but these rays are not recombined and all these dispersed colors will be emerged. हे असे कलर्स जे आहेत सेपरेट झाले ते काय होतात? इमर्ज होतात सेकंड प्रिझम मधून, बट ऑल दीज इमर्जंट रेज आर पॅरलल टू दी इनिशियल ऍक्च्युअल पाथ ऑफ द इन्सिडेंट लाईट. इन्सिडेंट लाईटचा जो ऍक्च्युअल पाथ आहे याला कशी असतात? पॅरलल, म्हणजे डेव्हिएशन नाही. इन्सिडेंट लाईट ज्या डायरेक्शनने जाते त्याच डायरेक्शनने हे सगळे कलर्स काय होतात? पास होतात. म्हणजे इथं डिस्पर्शन झालं पण डेव्हिएशन झालं नाही. आणि हे पॉसिबल आहे जर आपण एका पर्टिक्युलर रेशोमध्ये हे दोन प्रिझमचे अँगल्स घेतले, म्हणजे हे दोन प्रिझम घेतले. किती कुठल्या रेशोमध्ये हे घेऊ शकतो आपण इथं? तर त्यासाठी इथं घेता येईल. नाउ हिअर डेव्हिएशन इज 0. डेव्हिएशन झालंय का? ऍक्च्युअली झालंय. फर्स्ट प्रिझम मध्ये अँगल ऑफ डेव्हिएशन आहेच. इथं मीन कलर घेतोय आपण, येलो कलर. मग येलो कलरचं डेव्हिएशनला फॉर्म्युला काय घेतो आपण? डेल्टा वाय. So this is the deviation of mean color, yellow color, because of the first prism, and deviation of yellow color because of the second prism is delta y dash. But net deviation is 0. Net deviation तर झालंच नाही. म्हणजे पहिल्यानं डाऊनवर्डला बेंड केलं, दुसऱ्यानं अपवर्डला बेंड केलं. पहिल्यानं जेवढं डाऊनवर्डला बेंड केलं दुसऱ्यानं तेवढंच अपवर्डला बेंड केलं, म्हणजे हे दोन्ही इक्वल आहेत. बरं अपोजिट डेव्हिएशन आहे. सो नेट डेव्हिएशन इज 0. पहिल्याचं डेव्हिएशन डाऊनवर्ड इकडं, दुसऱ्याचं डेव्हिएशन अपवर्ड. पहिल्यानं जेवढं डाऊनवर्डला डेव्हिएट केलं तेवढं दुसऱ्यानं अपवर्डला. दोन्ही सेम आहेत, पण पहिल्याचं डाऊनवर्ड दुसऱ्याचा अपवर्ड, एकाचा दुसरा अपोजिट, म्हणून सबट्रॅक्शन. आणि नेट डेव्हिएशन किती? 0. सो हिअर इफ वी इज द फॉर्म्युला डेल्टा वाय इक्वल टू डेल्टा वाय डॅश, अँड डेल्टा वाय इज ए इन ब्रॅकेट ny minus 1 equal to delta y dash means a dash in bracket ny dash minus 1. So we can write the ratio as like this: a equal to a upon a dash is equal to ny dash minus 1 upon ny minus 1, and this is the ratio used to obtain the combination to achieve dispersion without deviation. जर आपल्याला डिस्पर्शन विदाउट डेव्हिएशन करायचं असेल आणि दोन प्रिझमचं कॉम्बिनेशन बनवायचं असेल तर या रेशोचा यूज करून हे कॉम्बिनेशन तयार करता येतं. आणि या रेशोचा यूज करून, सेम रेशो आहेत पण हा रेशो कधी? टू अचीव डेव्हिएशन विदाउट डिस्पर्शन, अँड दिस रेशो इज यूज्ड टू अचीव डिस्पर्शन विदाउट डेव्हिएशन बाय युजिंग ए अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन ऑफ दीज टू प्रिझम्स.